आंबेगाव तालुक्यातील वळती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती, नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा वळती व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी आषाढी वारीनिमित्त शनिवारी दिनांक 18 जुलै रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पंढरपूर येथील आषाढी एकादशीचे औचित्य साधून वळती शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा काढण्यात आला. या दिंडी सोहळ्यात अंगणवाडी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम, मृदुंग टाळांच्या गजरात माऊलींचा दिंडी सोहळा व मिरवणूक गावातून काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी या देवतांचे तसेच वारकरी पोशाख परिधान केले होते. डोक्यावर वृंदावन घेतले होते. हातात पताक्या होत्या. त्यामागे माऊलींची पालखी होती. माऊलींच्या पालखींचे सर्वांनी दर्शन घेतले. गावातील ग्रामस्थ दिंडी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी गावात मोठा रिंगण सोहळा पार पडला. या रिंगण सोहळ्याने गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी खास आकर्षक पालखी तयार केली होती. सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा उत्साहाच्या वातावरणात पाहिला. विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरीच्या गजरात शालेय परिसर तसेच वळती गाव दणाणून गेला. दिंडी सोहळ्याचे नियोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी बोर, नरसिंह विद्यालय भागशाळा वळतीचे MS क्षीरसागर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक मावळे, अंगणवाडी सेविका मनीषा भागवत व त्यांचे सहकारी शिक्षकांनी केले. मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज जर आपण पाहिलं तर लाखो वारकरी हे पंढरीच्या वाटेवरती आहेत आणि आमचे जे चिमुकले आहेत या चिमुकल्यांचा सुद्धा उत्साह या ठिकाणी ओसंडून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखर सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला आगळं वेगळं असं महत्त्व आहे. आणि ही वारी जी आहे ही जगामध्ये एक नंबरची वारी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांची वारी आहे. आणि ही जी वारी आहे या वारीची अखंड परंपरा ही चालू राहावी आणि म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती आपल्या शाळेनं हा बालचमूंचा हा वारकरी हा जो दिंडी सोहळा आहे हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. या दिंडी सोहळ्यासाठी अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. पालकांच्या उपस्थिती ही खरं भव्य या ठिकाणी पाहायला मिळते आणि विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतो. मी मनापासून सर्व ग्रामस्थांना सर्व पालकांना धन्यवाद देतो. आणि ही जी परंपरा आहे ही जी वारीची परंपरा आपल्याला पुढे अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी या चिमुकल्यांच्या वरती हे जे आदर्श संस्कार आहे हे आदर्श संस्कार करण्यासाठी आपल्याला या दिंडी सोहळ्याचं आयोजन करणं आणि संस्कारांचा वारसा आणि संस्कारांची शिदोरी ही पुढच्या पिढीकडे देणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि म्हणून खरं आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती या शाळेनं हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला गगनावरी त्याचा मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला शिलाची वारू कळियाशी आला फुलवे शिलाची वारू कळियाशी आला मोगरा फुलला मोगरा फुलला
फुलवेशीची वारू कळियाशी आला फुलवेशीची वारू कळियाशी आला मोगरा फुलला मोगरा फुलला